खतांचा घोटाळा उघड करताना मला रोखण्याचा प्रयत्न झाल्याचा दमानी यांनी आरोप केला। स्वस्तामध्ये मागवलेलं खत माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा आरोप केला। माझी ऑर्डर घरी पोहोचण्यापूर्वीच रोखण्यात आल्याचं देखील दमानिया यांनी म्हटलंय। आपने प्रोडक्ट मंगवाया है, कंपनी ने ही मना किया है ना, इसीलिए तो रिटर्न लेना पड़ा, बीच में से ही पास लगा। नहीं, पर ये क्यों रिटर्न लेना पड़ा? जो कंपनी का जिसका है मैम प्रोडक्ट, हाँ, वो जो कंपनी है उन्होंने ही मना किया है पार्सल को डिलीवर करने के लिए। क्यों मना किया? पर ऑर्डर से ना वो सब वो इंटरनेट कम्युनिकेशन है, जितने भी प्रोडक्ट आपका एक का नहीं, जितने भी ऑर्डर थे ना वो सारे रिटर्न किए गए। यही प्रोडक्ट के, दोनों प्रोडक्ट के, जो भी उस कंपनी के प्रोडक्ट थे ना वो सभी प्रोडक्ट में। और ये कब से हुआ? माने ये कब से हुआ? ये कभी से उन्होंने रुकवा दिया? जैसे रुपा दिया हमने सारे ऑर्डर रिटर्न ले रहे हैं। नॅनो युरिया 92 रुपयाला मिळतंय, नॅनो डीएपी 269 रुपयाला मिळतंय। म्हणून मी ते रात्री त्याची ऑर्डर प्लेस करून या ॲग्री बेगरी नावाच्या वेबसाईट वरनं ते विकत घेतले। काल ते 12 वाजता दुपारी माझ्या घरी पोहोचणार होतं। अचानकपणे ते रिटर्न गेलं। म्हणून मला कळल्याबरोबर मी त्यांना मेसेज पाठवला की हे रिटर्न का झालं। तर तेव्हा मला सांगण्यात आलं की आज संडे आहे, आज कोणी मिळणार नाहीये, तर तुम्हाला उद्या आम्ही सांगतो की ते का रिटर्न गेलं। त्यांनी मला आता कॉल केला आणि कॉलवर धडधडीतपणे मला सांगण्यात आलं की इफ्को कंपनीने हे थांबवलंय आणि त्यांचा डेटा जो त्यांनी जे सांगितलंय ते आम्ही तुम्हाला लीक करू शकत नाही। म्हणजे आता हे खात्रीने मी सांगू शकते की हा धनंजय मुंडे यांचा स्कॅम आहे आणि मोठा स्कॅम आहे। शेतकऱ्यांना बुडवण्यासाठीचा स्कॅम आहे। इफ्को कडनं हे थांबवून मला डिलिव्हरी न येऊन देणं आणि याचा सगळा डिटेल्स आहेत माझ्याकडे। इनवॉइसची कॉपी आहे, पेमेंटचे डिटेल्स आहेत, ट्रॅकिंगचे डिटेल्स आहेत, कुठून कुठपर्यंत गेली ते सगळे डिटेल्स मी आता माध्यमांना शेअर करते। आणि आता अजित पवारांनी याची चौकशी करा। तर मला असं वाटतं अजित पवार हे आणि एक उदाहरण घ्या, तुम्ही त्या पूर्ण स्कॅमचे डिटेल्स घ्या, चौकशी लावा, नाहीतर हे खरंच फार मोठं होणार आहे। आणि हे जे सांगून त्या वेबसाईटला सांगून तुम्ही हे जे थांबवलेत पण त्याच्या आधीचे इनफ डिटेल्स आहेत माझ्याकडे आणि हे सगळं आता बाहेर येणार आहे। तर अंजली दमानिया यांनी काय आरोप केलेत आपण पाहतोय। मुंडेंच्या कार्यकाळामध्ये कृषी साहित्याची जास्त किमतीने खरेदी झाली असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे। नॅनो युरिया, नॅनो डीएपी, कापूस बॅगा खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे। काही दिवसांपूर्वीच दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते। दमानिया यांनी केलेले आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळून लावले होते। खतांचा घोटाळा उघड करण्यासाठी दमानिया यांनी ऑनलाईन स्वस्त दरामध्ये खतं ऑर्डर केली। स्वस्तामध्ये मागवलेलं खत माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही असा आरोप दमानिया यांनी केला आहे।